नमस्कार. कवितेत काय असतंच्या आजच्या भागात आणि प्रेम सप्ताहात मी मिनल घाटे खेडकर तुमचं अत्यंत मनापासून आणि अर्थातच खूप प्रेमाने खूप खूप स्वागत करते. मंडळी, प्रेम अवघा 2.5 अक्षरी शब्द. प्रेम अवघा 2.5 अक्षरी शब्द आहे, पण या शब्दाने 2.5 अक्षरी शब्दाने आपलं अख्खं जग व्यापलेलं असतं. अख्खं जग व्यापलेलं असतं. या 2.5 अक्षरी शब्दाची व्याप्ती किती? व्याप्ती नाही म्हणता येणार. या 2.5 अक्षरी शब्दाची आपल्या आयुष्याची पायाभरणीच या 2.5 अक्षरी शब्दाने केलेली आहे. 2.5 अक्षरी शब्द म्हणजे आपल्या मानवी जीवनाचा पायाच आहे असं म्हटलं तर चालण्यासारखं आहे. नाही, तसंच आहे, चालण्यासारखं वगैरे नाही. प्रेम हा केवळ मानवी जीवनाचाच पाया आहे असं नाही म्हणता येणार. संपूर्ण सजीव सृष्टीचाच प्रेम हा एक अविभाज्य भाग आहे. आणि म्हणून मला वाटतं खरंच, अर्थात प्रेम सप्ताहात केवळ कविता वाचून प्रेम सप्ताह साजरा करणं हे केवळ निमित्त मात्र झालं. प्रेम आपण रोजच आपल्या सर्व माणसांवर, आपल्या सगळ्या गोष्टींवर आपण रोज प्रेम करतच असतो. पण एक काहीतरी विशेष साजरा करण्यासाठी म्हणून एक प्रेम सप्ताह, सगळे डेज साजरे केले जातात. मग प्रेम सप्ताह साजरा केला तर कुठे बिघडतं ना? प्रेम सप्ताह साजरा करायलाच हवा. तो कुणाचा सण आहे, काय आहे वगैरे या गोष्टीवर चर्चा करण्यात काही इंटरेस्टच नाही मला. मुळात प्रेम ही भावना इतकी सुंदर आहे की त्याच्यावर का अशा कुठच्या गोष्टींचं लेबल मारावं? चांगल्या गोष्टी आहेत त्या फॉलो कराव्यात, त्या घ्याव्यात, नाही का, असं मला वाटतं. मंडळी, असो तर चला प्रेमाच्या गावी जाऊया, प्रेम कविता वाचूया आणि आपला प्रेम सप्ताह आनंदात साजरा करूया. मंडळी, आजची कविता खूप सुंदर आहे कारण ती एका सुंदर कवयित्रीची आहे. मंडळी, आहात ना बरोबर? चला प्रेमाच्या गावी जाऊया, प्रेम सप्ताह साजरा करूया, त्यासाठी प्रेम कविता वाचूया आणि सगळ्यात महत्त्वाचं की मनाचं मनपण जपूया. कविता वाचतेच आहे, पण अत्यंत प्रेममय अशी नम्र विनंती की माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज तुम्ही लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारात त्याच्या व्हिडिओ लिंक्स शेअर करा आणि त्यांना सुद्धा आवर्जून माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा प्लीज. चोरवाटा, शांताबाई शेळके. जाणतो आपण त्या गूढ चोरवाटा, जाणतो आपण त्या गूढ चोरवाटा, परस्परांच्या मनामधून जाणाऱ्या आणि दूर कुठेतरी अचानक प्रश्नांकित गहन एकांताशी नेणाऱ्या. जाणतो आपण त्या गूढ चोरवाटा, जाणतो आपण त्या गूढ चोरवाटा, परस्परांच्या मनामधून जाणाऱ्या आणि दूर कुठेतरी अचानक प्रश्नांकित गहन एकांताशी नेणाऱ्या. जाणवते त्यांच्यावरून चालणारी जाणीवांची रहदारी निशब्द, जाणवते त्यांच्यावरून चालणारी जाणीवांची रहदारी निशब्द. मनात साकळलेले सारे जिथे होते केवळ भयाकुल स्तब्ध. दाही दिशांमधून फक्त येते एक संज्ञाहीन चाहूल, जिथे गोठ्यात सारे शब्द आणि थबकून राहते पाऊल. दाही दिशांमधून फक्त येते एक संज्ञाहीन चाहूल, जिथे गोठ्यात सारे शब्द आणि थबकून राहते पाऊल. अशा मूक क्षणांपाशीच उतरून ठेवते मी माझे मनोगत, अशा मूक क्षणांपाशीच उतरून ठेवते मी माझे मनोगत. कळेल कधीतरी ते तुला, इतकीच आशा मनात बाळगत. अशा मूक क्षणांपाशीच उतरून ठेवते मी माझे मनोगत. कळेल कधीतरी ते तुला, इतकीच आशा
मनात बाळगत. चोरवाटा, शांताबाई शेळके. मंडळी, अति अर्थ कवितेत शोधायचा नाही. अति अर्थ म्हणजे निरर्थक सगळं. आणि प्रेम सप्ताहातली कविता म्हणजे प्रेम कविता. हे लक्षात ठेवून कविता ऐकल्या की त्याचा आनंद अधिक अधिक आणि अधिक मिळू शकतो. म्हणून हे मी आवर्जून सांगते. कवितेत काय असतं? कवितेत हे असं काहीतरी छान प्रेमच मांडलेलं असतं. प्रेमाचा रंग, प्रेमाची एक वेगळी छटा, अशा अनेक छटा कवितेत मांडलेल्या असतात. कवितेत सगळं असतं, फक्त ते समजून घेणारं प्रेममय संवेदनशील मन असणं गरजेचं असतं. मंडळी, यासाठीच कविता वाचूया, ऐकूया आणि आनंदी राहूया. आपला प्रेम सप्ताह साजरा करूया. मंडळी, आठवणीने माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात आवर्जून शेअर करा. धन्यवाद.